दरम्यान हिवाळी अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेता ही निवडण्याची शक्यता ही धूसर दिसतेय। विधिमंडळाच्या कामकाज पत्रिकेमध्ये विरोधी पक्षनेता निवडीसंदर्भात कुठलाही उल्लेख नाहीये। त्यामुळे या अधिवेशनामध्ये दोनही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता निवडीवरती निर्णय होणार नसल्याचीच शक्यता आहे। विधान परिषदेमध्ये काँग्रेसकडून सतेज पाटील आणि विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांच्या नावाचं पत्र हे देण्यात आलेलं होतं, परंतु आता या निवडीची शक्यता ही धूसर दिसतेय। आणि याच संदर्भातली माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, खरं तर पत्रक हे देण्यात आलेलं होतं, परंतु या निवडी संदर्भातली शक्यता ही अत्यंत धूसर दिसतेय। काय अपडेट मिळतात? आकांक्षा, आपण पाहतोय की दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेते नाहीयेत आणि दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते निवडले जावा यासाठी काँग्रेसकडनं विधान परिषदेमध्ये सतेज पाटील यांचं नाव दिलेलं आहे। तर खालच्या सभागृहामध्ये आपण पाहतोय की भास्कर जाधव शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहे, त्यांचं नाव दिलेलं आहे। दोन्ही नेत्यांचं नाव आधीच दिलेलं आहे, मात्र त्यावरती अद्यापर्यंत निर्णय होऊ शकलेला नाही। किमान ह्या अधिवेशनामध्ये तरी यावरती निर्णय होईल अशी अपेक्षा होती, मात्र आपण पाहतोय की जी कार्यक्रम पत्रिका संपूर्ण आठवड्याची समोर आलेली आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विधान परिषद किंवा विधानसभा निवडणी संदर्भातला कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळत नाही। त्यामुळे याही अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते जे आहे ते निवडले जाणार नसल्याची दाट शक्यता आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आपण पाहतोय की विरोधकांनी सुद्धा वारंवार यावरती आक्षेप घेऊन कुठेतरी लोकशाही जी आहे ते धोक्यात आणण्याचा प्रयत्न सरकारकडनं केला जातो। यांना विरोधी पक्ष नको आहे अशा प्रकारची सुद्धा टीका केलेली होती आणि याच अनुषंगाने आपण पाहतोय की पुन्हा एकदा यावरती विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। काँग्रेसच्या कार्यालयामध्ये शक्यता आहे, परंतु विरोधी पक्षनेते पद हे देखील दिसणार नसणारे याचीच शक्यता दिसते। धन्यवाद राजू या संपूर्ण माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।